नमस्कार. जानकी खूपच घाबरलेली असते तर ऐश्वर्याला अरेच झालेली असते. मकरंद आणि माया चॅप्टर कायमचा क्लोज झालेला असतो, पण ऐश्वर्या मात्र चांगलीच अडकलेली असते. त्याच वेळेला सयाजीराव ऐश्वर्याला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला येतात. जेलमध्ये असलेल्या ऐश्वर्याला बघून सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या अगं काय झालं, खरं खरं सांग. तेव्हा ऐश्वर्या घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यावेळेला सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या अगं त्या जानकीचं खापर तू स्वतःच्या माथ्यावर का मारून घेतेस? ऐश्वर्या असं करू नकोस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नाही डॅड, आजपर्यंत फक्त आणि फक्त चुकीचं वागत आले, फक्त आणि फक्त कारस्थानं करत आले, कायम जानकीला पाण्यात जोखलं. खरं सांगू का, आता मात्र मला सुधारायचं आहे. मला रणदिव्यांची आदर्श सून म्हणून जगायचं आहे. सगळ्यांना मिळून धरून राहायचं आहे. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या अगं डोक्यावर पडलेस का? तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, डॅड प्लीज प्लीज तुम्ही सुद्धा सुधारा. डॅड, मला जाणीव झाली, प्रत्येक गोष्ट अशी हिरावून नाही भेटत, तर ती प्रयत्न करून कष्ट करूनच मिळते आणि त्यात खरी मजा असते. डॅड, आजपर्यंत रणदिव्यांना उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न आपलं होतं, पण आता मात्र मला ते स्वप्न नाही पाहायचं. डॅड प्लीज प्लीज तुम्ही मला या गोष्टीमध्ये सहकार्य कराल का? तेव्हा सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या तुझे हे बोलणे ऐकून खरंच खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं. ऐश्वर्या, म्हणजे इतके वर्ष मी फक्त आणि फक्त माझ्या मुलीला चुकीचं घडवत होतो, तिला चुकीचं सांगत होतो. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, डॅड ते सर्व जाऊ देतो, त्या सर्व गोष्टींचा विचारच करू नका डॅड. मी एकच सांगेन, तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सगळं काही नीट होणार, सगळं काही व्यवस्थित होणार. तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, सयाजी काका तुम्ही काळजी करू नका, ऐश्वर्याला सोडवणार मी जेलमधून, तुम्हाला शब्द देतो. तेव्हा सयाजीराव म्हणतात, ऋषिकेश माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा लगेच ऋषिकेश ऐश्वर्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो, ऐश्वर्या आजपर्यंत तू खूप चुकीचं वागलीस, प्रत्येक वेळेला कारस्थान केलंस, पण आज तुझं हे बोलणं ऐकून खरंच मला खूप आनंद झाला. आणि तुझ्या मोठ्या भावाचं तुला वचन आहे, तुला या सर्व गोष्टींमधून मी तुला बाहेर काढीन. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, मला आता काहीच नको. मी जेलमधून बाहेर आली काय आणि नाही आली काय मला काहीच फरक पडत नाही. मी कायमची जेलमध्ये सुद्धा सडायला तयार आहे, फक्त तुम्ही सगळ्यांनी मला मिळून माफ करा. तेव्हा लगेच सारंग बोलतो, असं कसं ऐश्वर्या, तुम्ही जर का जेलमध्ये कायमचे राहिला तर मी कुणासाठी जगायचं? ऐश्वर्या तुम्ही माझ्यासाठी काय आहात तुम्हाला तर माहिती आहे ना? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग एवढं सगळं केलं मी, एवढी सगळी कारस्थानं केली मी, तरी सुद्धा तुम्हाला माझ्या सोबत संसार करायचा आहे. तेव्हा लगेच सारंग बोलतो, हो मला तुमच्या सोबत संसार करायचा आहे. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, ऐश्वर्या आता तर तुला बाहेर यावंच लागणार, कारण तुझं कुटुंब तुझी वाट पाहतंय. आणि ऐश्वर्या तुला तुझ्या कुटुंबासोबत राहायचं आहे ना? आम्हाला तर बाबा तुझ्यासोबत राहायचं आहे म्हटल्यावरती तुला तर बाहेर यावंच लागणार. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, खरं सांगू, खरंच मी यायला तयार आहे. मला सुद्धा तुमच्या सोबत आनंदाने राहायचं आहे, सारंग सोबत सुखाचा संसार करायचा आहे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, तू जे केलं नाहीस त्याची शिक्षा मी तुला मिळूच देणार नाही, आणि मी स्वतः तुला वचन दिलंय की मी या सर्व गोष्टींमधून तुला बाहेर काढणार. तू काळजी करू नकोस, लवकरच तू बाहेर असशील ऐश्वर्या. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, माझा विश्वास आहे. तेव्हा सयाजीराव सगळ्या रणदिव्यांसमोर हात जोडतात. तेव्हा मात्र नाना बोलतात, सयाजी अरे काय करतोयस तू? अरे मित्र आहोत आपण, आणि तू माझ्यासमोर हात जोडतोस? त्याची काही एक गरज नाही सयाजी. सयाजी एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता या गोष्टींचा विचारच करू नकोस.
प्लीज ह्या सर्व गोष्टी विसरून जा. तेव्हा मात्र मोठ्यानी सयाजीराव बोलतात, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. आणि खरं सांगू, मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, चला आता फक्त ऐश्वर्याला जेलमधून सोडवलं पाहिजे, बाकी काही नाही. तेव्हा सयाजीराव बोलतात, ऋषिकेश, अरे एवढं सगळं वाईट केलं आम्ही, तरी सुद्धा तुम्ही माझ्या मुलीसाठी धडपडताय, तरी सुद्धा तुम्हाला माझ्या मुलीला जेलमधून सोडवायचं आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, एक मिनिट सयाजी काका, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? सयाजी काका, तुम्ही असा विचारच करू नका. आम्ही तुमच्या मुलीला जेलमधून सोडवणार नाही आहोत, तर रणदिव्यांची जी सून आहे तिला आम्ही जेलमधून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही यशस्वी होणार याची मला खात्री आहे. तेव्हा मात्र मोठ्यानी सयाजीराव बोलतात, जानकी, खरंच मला खूप आनंद झालाय आज. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या, फक्त आजचा दिवस तुला जेलमध्ये राहावं लागेल, पण उद्या मात्र तुला आम्ही दणक्यात इथून बाहेर काढणार. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात आणि बोलतात, त्याची काही गरज नाही, कारण जानकी ताई, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ऐश्वर्या ताईंनी असं काही केलं नसेल याची सुद्धा मला खात्री आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही त्यांना घेऊन जा. तेव्हा लगेच जानकी बोलते, नाही, नको, उगाच आमच्या याच्यामुळे तुमच्या कामावरती काहीही प्रॉब्लेम यायला नको. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात, नाही अहो, इतके वर्ष मी हे सर्व काम करतोय, गुन्हेगार कसा असतो त्याच्या डोळ्यातच दिसतं आणि ऐश्वर्या ताईंनी त्या मकरनला मारलंच नाही याची मात्र मला जाणीव आहे. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, खरंच खरंच मी इथून बाहेर पडू शकते. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे बघा, मी जरी आता त्यांना पाठवत असेल तरी सुद्धा तुम्हाला नियम हे पाळावेच लागतील. उद्या त्यांच्यासाठी बेल तुम्हाला आणावीच लागेल. तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश बोलतो, तुम्ही काळजी करू नका, त्या सर्व फॉर्मॅलिटी मी तयार करतो, मी अगदी पूर्ण करेन. तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात, ऋषिकेश, खरंच थँक्यू. आणि तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर आलेली असते. ऐश्वर्या बाहेर येताच ती जानकीचे हात पकडते आणि जानकीला म्हणते, जानकी, खरंच थँक्यू. आजपर्यंत फक्त आणि फक्त तुला हरवण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा मात्र जानकी बोलते, ते काही असलं तरी सुद्धा आज मला जेलमध्ये न जाण्यापासून तू थांबवलंस ऐश्वर्या, आणि माझे सगळे काही जे काही कारस्थानं होती ती स्वतःच्या अंगावरती घेतलीस. ऐश्वर्या, त्या मकरंदला मारण्यात माझा सुद्धा हात नव्हता किंवा तुझा सुद्धा, पण तू मात्र मला तिथून जायला सांगितलंस आणि स्वतः मात्र या सर्व गोष्टींमध्ये अडकलीस. ऐश्वर्या, खरंच तुला मानलं पाहिजे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, खरं सांगू, या गोष्टीचा मला आता खूपच तिटकारा आहे. जानकी, अगं, या सर्व गोष्टी तू किती दिवस नाचवणार आहेस? आता बस कर ना, जे काही झालं ते झालं. तेव्हा मात्र जानकी खूपच खुश होते. त्याच वेळेला सारंग ऐश्वर्याच्या जवळ जातो आणि ऐश्वर्याला बोलतो, ऐश्वर्या, आता तरी नीट संसार कराल ना? तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, हो, कारण मला तुमच्या सोबत राहायचं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऐश्वर्या सुखाने संसार करेल की काहीतरी कारस्थानं करेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.